कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Nice to meet you. Nice to meet you. हाय मॅम. Oh my God. आली रे आली, आता आमची बारी नाही आली. पहिला जरा धगधग होतं, पण म्हणलं आयला काय बोलायचं आहे, बोलायचं तर आहे खणखणीत, त्यामुळे लय विचार करायला नाही म्हणलं। काय विषय काय होता आज जेव्हा लोकांमध्ये गेलात तेव्हा? विषय होता की जिम आणि डाएट। वा, मग तर इंटरेस्टिंग विषय आहे. इंटरेस्टिंग असलं तर हे तब्येत बघून मला कोण थांबायचं, बघून पळायला आली माणसं धरून आणली कस तर ओढून। चला, तयार आहात? हा तयार आहो। ठीक आहे, हा तुमचा टेलिप्रॉम्प्टर आहे, तुमचं सगळं स्क्रिप्ट आहे याच्यावर. ओके काउंटडाऊन देते आणि सुरू करा. Yes, ठीक आहे? yes, definitely. सो 3, 2, 1 रोल. ऋषिकेश, मला एक प्रश्न पडलाय. मला बी पडलाय। ओके, युवा जी आजकालची आहे ती बर्गर, पिझ्झा, पार्टीज हे सगळं करते, पण त्यांचा फोकस जिम आणि डाएट वरती आहे का? अहो हेच विचारण्यासाठी मी मीडियामध्ये गेलतो। जी 24 तास रिपोर्टर ऋषिकेश चव्हाण। आजचा मुद्दा आहे जिम आणि डाएट, या संदर्भात लोकांचं मत काय मांडायचं आहे याविषयी लोकांकडनं विचारून घेऊ आपण। चला, जिम केली पाहिजे की नाही? जिम केली पाहिजे. तुम्ही करताय? नाही, आम्ही नाही करतो. आणि जिम नाही केल्यावर काय होते? शरीराला आजारी पडणार शरीर. मग तुम्ही आता करत नाही, तुम्ही आजार आहे काय? नाही, आजार नाही. पण जिमनं माणसं मरत आहेत असं कळालं। असं काय नाही, तुमच्याशी बोलतोय, पुढे जाऊन काय होणार तुम्हाला माहिती आहे, मला माहिती. तुम्हाला माहित नाही, मला बी माहित नाही। सगळं काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, चांगलं म्हणजे चाललं पाहिजे, सगळं काय केलं पाहिजे. एका जागेवर बसून तर होत नाही ना. परमेश्वराला धन्यवाद. मला वाटतं की सिटीत आपलं गाव गाजतंय। कॅमेरामॅन योगेश परब आणि मी रिपोर्टर ऋषिकेश चव्हाण। व्हिडिओ बघितला आणि तेव्हा मला कळलं की ह्यांनी काय काय केलंय, तर ते सगळं बघून मला असं वाटलं की काय मजा केली म्हणजे ह्यांनी, म्हणजे जे शिकवलेलं, जे सांगितलेलं ते सगळं केलंच आहे. आता वळूयात थोड्या झणझणीत आणि मजेदार अशा बातम्यांकडे जे आपण येत आहेत मुंबई मॅन्शन कडून. पहिली बातमी आहे, उडत आली आहे वादळासारखी. आता वादळ म्हटल्यावर तुम्हाला कळत असेल की पवन म्हणलं. आता पवन पहिल्या आठवड्यात बोललाच नव्हता आणि आता एवढं तिसऱ्या आठवड्यात एवढं बोलतोय की ऐश्वर्याला बोलूच देत नाही. आणि आता काल एवढं हे म्हणला की ऐश्वर्याला पोत्यात बांधून फेकून देऊ. हे नेमकं काय कळनाच झाले. दुसरी बातमी आहे शत्रुघ्न बद्दल. शत्रुघ्न एकच गोष्ट 4, 5, 6 वेळा बोलतो. आमची विनंती आहे की एकाच टिपऱ्यात बोलून टाकावं. खूपच छान बोलला. मध्ये टेलिप्रॉम्प्टर कडे बघत होता हा पण तेव्हा मी असं झालं की ऋषिकेश बघायचं नाही आपल्याला बाळ, हेच बघण्यासाठी बघत राहावा झणझणीत दणदणीत आणि मजेदार अशा बातम्या आमच्या न्यूज चॅनलवर, ज्याचं नाव आहे सिटी न्यूज. थँक्यू मॅडम. छान छान छान. मला कळलं की तुला लोक घाबरून का पळत होते ते. सांगू तुला? नाही हो, तर तू त्यांना ज्या पद्धतीने असा जात होता की तुम्ही बोला माझ्याशी, नाहीतर आता मी काहीतरी करीन. ती जी देहबोली होती ना ती थोडीशी आक्रमक होती. नाही गेलो म्हणजे माझं स्टाईलच आहे, होते बोलण्याची स्टाईलच आहे. हो, पण लोकांना ती स्टाईल माहिती नाहीये ना. हा, ते तर अवघड आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला काय आवडलं सांगू, रिपोर्टर असा पाया पडणे मी कधी बघितलं नाही. वयस्कर आहेत म्हणले पाया पडले पाहिजे. त्यांनी शबासकी बी दिली आणि परत काय म्हणली, आशीर्वाद दिला. मग आशीर्वाद दिल्यावर कोण जाते काय सांगा, मला पाया पडलेच पाहिजे. क्या बात है. आज तुम्ही आलात या स्टुडिओमध्ये आणि छान हा सगळं सादरीकरण केलं तुमच्या बातम्यांचं. तो धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. आभारी आहोत. राम राम. परफॉर्मन्स ह्याचा बघून तर मी एकदमच खुश झाली. माझं सगळं टेन्शन असं रिलीज झालेलं आणि खूप छान वाटत होतं मला की न्यूज पण झालीये छान. कॉन्फिडंट होतो आम्ही आणि मेन म्हणजे की जो आहे तसाच तिकडे होता. अथर्वा, बैलगाड्यांच्या शर्यतीतून थेट स्टुडिओमध्ये, तर कसं वाटतं, हे फिलिंग काय नेमकं? फिलिंग म्हणजे एकदम असं लय भारी वाटते मला. काय विषय घेऊन लोकांमध्ये गेला होतास? मी एका दिवसाचा मुख्यमंत्री. वा.
आज आपले पत्रकार शत्रुघ्न मोगरा पावरा गेले होते एक संवाद साधायला आणि हा एक हॉट आणि चटपटीत विषयावर जो आहे बायकोच्या सोयी. तर चला पाहूया. नमस्कार, मी आहे शत्रुघ्न मोगरा पावरा. मी आज एक अतिशय विषय घेऊन आला आहे या ठिकाणी. तर तो विषय म्हणजे नवऱ्याच्या आवडत्या बायकोची सोय. तुमची वय काय आहे? माझं वय आता 62 आहे. तुमचं लग्न झालंय ना? माझं लग्न झालं, बायको पण सोडून दिली. बायकोच्या सोयी काही काही आपल्याला आवडतात पण काही नाही आवडतात. बरोबर आहे. थँक्यू. अजून पुढं नको, म्हणजे आता बोललं तर मला घरी त्रास व्हायचा. मी शत्रुघ्न कॅमेरामॅन निलेश यांच्याशी रिपोर्टिंग करत आहे. तर आज आपण सिटी न्यूज तर्फे सामान्य लोकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी एक दिवसाचा मुख्यमंत्री हा उपक्रम राबवला होता आणि रिपोर्टर अथर्व जगताप या उपक्रमाचे सूत्रधार होते. बघूयात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत यावर. तुम्हाला जर एका दिवसाचा मुख्यमंत्री बनवलं तर तुमची प्रक्रिया म्हणजे काय तुम्हाला काय वाटेल? आपली प्रक्रिया नाही, गरीबाई सामान्य माणसाची नाही आहे ती प्रक्रिया. आपण तुम्हाला एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवलं नको आहे. नको आहे. मुख्यमंत्री बनल्यावरती आम्ही पूर्ण देश बदलून टाकू. डायरेक्ट हे रस्त्यावरचे पहिले खड्डे आम्ही बनवू. एवढे खड्डे आहेत रस्त्यावरती, त्या खड्ड्यांमुळे आमचा ऍक्सिडेंट होत आहे. बघा तोंड. एक दिन का सीएम जब आपको एक दिन हम सिर्फ सवाल करके बातचीत करके जगह जगह मीटिंग लेके लोग को एक सजेशन दे सकते. हाँ, आज मी जाणून घेतलं की मुंबईतल्या माणसांना एका दिवसाचा मुख्यमंत्री जर बनवलं तर त्यांना काय करायचंय काय नाही करायचं. कॅमेरामॅन निलेश सर सोबत अथर्व जगताप. धन्यवाद. आपण हा तुमचा एक भाग पाहिला. पुढचा भाग. महाराष्ट्रात सध्या जी मराठी प्रस्तुत चल भावा सेटेट या या शोचे चार्जर वाढत चालले आहेत. भरलेले ब्रेडचे पॅकेट किचनच्या डस्टबिन मध्ये सापडले आहे. काय आहे या मागचं रहस्य? दुसरी बातमी. अक्षता आणि क्रिशच्या एलिमिनेशन नंतर मुंबई मॅन्शन मध्ये असलेल्या बावळा गँग मध्ये थरकाप उडालाय. स्वतःच्या स्वार्थासाठी कावळा गँग सोबत जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न. हे नेमकं कळलंच नाही, बावळा गँग आणि कावळा गँग. अरे बावळा गँगच्या नादाला लागून बघा, मग कळेल तुम्हाला. आणि ते गँगच्या नादाला लागू ना, फक्त माझ्या नादाला लागा, मग सांगतो. तिसरी बातमी. आतापर्यंत सतत अॅनिमेशन मध्ये असलेली शत्रुघ्न आणि किमयाची जोडी यांच्याकडे हा चौथा आठवडा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी. आमच्याबद्दल पण त्यांनी एक न्यूज सांगितली होती, असं फक्त वाचल्यासारखं त्यांनी म्हटलं. तर मग ते काही इम्पॅक्ट असा काही बनला नाही. म्हणजे आमच्याबद्दल न्यूज बोलतोय तर एकदम थोडं इम्पॅक्टफुल बनव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.